ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं। त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती। म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे। दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे। विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाची ही आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे। आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे। आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदेसाहेबांनी संधी दिली। गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल। आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी ह्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ। आणि ज्या पद्धतीने मगाशी शिंदेसाहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं ह्या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि याचा मला आज आनंद आहे। ठाणेकरांचे प्रश्न अजून मार्गी लागत नाही। स्टँडिंग असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, प्रभाग समिती अजून ते स्थापन झाले नाही, त्यामुळे कुठेतरी एकत्रित येणाऱ्या काळात लवकर स्थापन करावी अशी देखील मागणी आता विरोधक देखील करतायत, सत्ताधाऱ्यांमध्ये देखील भाजप करतायत। तुमच्याकडनं काय? नाही, कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली प्रशासनाकडनं आणि प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी, स्थायी समिती असेल, विशेष समिती असतील, परिवहन समिती असेल आणि स्वीकृत नगरसेवक या सर्व यंत्रणेची तयारी केलेली आहे। आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसात ह्या सर्व निवडणुका पार पडतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे अध्यक्ष आहेत ठाण्याचे संदीपजी लेले, त्याचप्रमाणे उपमहापौर कृष्णाजी पाटील, गटनेते आमचे मुकेशजी मोकाशी यांच्याशी पण माननीय शिंदेसाहेबांनी चर्चा केलेली आहे आणि ह्या संदर्भात लवकरच ह्या निवडणुका आपण प्रशासनाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचा तिढा लवकर सुटेल अशी मला खात्री आहे। भाजपच्या नगरसेवकांना देखील भेट घेण्यात आली आहे। उपमहापौर असेल, गटनेता जो 2 दिवसापूर्वी गोंधळ झाला होता महासभेत, त्यामुळे कुठेतरी युतीचा धर्म पाळला जात नाही, त्यामुळे आपण तक्रारी देखील नाही, असं काही नाही। शिवसेना आणि भाजप ही युती जी आहे ही नैसर्गिक युती आहे आणि युतीचा धर्म आम्ही अनेक वर्षापासून गुरुवर्य दिघे साहेब असल्यापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे आणि युतीचा धर्म हा आम्ही पाळतोय। काही थोडेसे मतभेद, विचारांची देवाणघेवाण असते आणि त्या पद्धतीने काही त्रुटी निर्माण होतात, परंतु आमचे वरिष्ठ जे आहेत माननीय शिंदेसाहेब यांनी आम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत की आपल्याला युतीमध्ये आपण लढलो आहोत, त्यामुळे युतीमध्ये सर्व कारभार हा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने जे काही थोडे बहुत गैरसमज आहेत ते दूर करून प्रशासन वेगळ्या पद्धतीने आम्ही जे काम करत आहोत ते आता योग्य पद्धतीने नियोजन करून ते लवकरच तुम्हाला ठाणेकरांना त्या सुविधा उपलब्ध होतील। आज देखील एकनाथ शिंदे आलेले होते आणि आतमध्ये चेंबरमध्ये आपण बसलो होतो, त्यावेळी काही चर्चा झाली की या विषयावर किंवा येणाऱ्या कारभारा विषयावर, महासभेतल्या विषयावर काही चर्चा झाली? नाही, तशी आज आल्यानंतर साहेबांनी अँटी चेंबरमध्ये तशा पद्धतीची काही चर्चा झाली नाही, परंतु कालच साहेबांनी आम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना आणि येत्या दिवसात ह्या सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील आणि ठाणेकरांना जो काही विकास जो काही अपेक्षित आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीकडनं तो सर्वांना बघायला मिळेल याची मला खात्री आहे। नवीन नगरसेवकांना सूचना करण्यात आली की त्यांचा निधी असेल, जे कामगिरी पद्धत असेल त्याकडे लक्ष द्यावे। जुन्या नगरसेवकांना पाठपुरावा करून या संदर्भात पुढे आहे। साहजिक आहे, जे आपले नवीन नगरसेवक जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत त्या सर्व नगरसेवकांना मगाशी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी तशा आदेशच दिले। ते जुने नगरसेवक ज्यांचे 2, 3, 4, 5 टर्म झालेले नगरसेवक आहेत
या सर्व नगरसेवकांनी त्या नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे, त्यांचे प्रस्ताव कसे बनवले जातील, त्यांचे विषय कसे महासभेवरती येतील, विविध ज्यांचे बजेट्स असतील, प्रभागातली कामं असतील, ही प्राधान्याने करण्याकरता ज्येष्ठ नगरसेवकांनी ह्या नगरसेवकांना मदत आणि सहकार्य करायचं आहे, असं या ठिकाणी मगाशी साहेबांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.